काल परवाचीच आमची सभा झाली होती, सर्वसाधारण सभा. त्यातही हा मुद्दा उपस्थित केला होता की त्याच्यामध्ये एक विषय होता त्याच्यामध्ये, नगराध्यक्षांच्या कॅबिनचा, सभापतीच्या कॅबिनचा. तर त्यावेळेसही मी मुद्दा उपस्थित केला होता का मॅडम, आपल्या नगरपालिकेमध्ये एक भली मोठी 4 कॅबिन तोडून एकच कॅबिन बनवायचं जे काम चालू आहे ते कोणाच्या आणि याच्या खाली चालू आहे. तर त्यांनी मला कुठलंही उत्तर दिलं नाही. मी चीफ ऑफिसर सुद्धा त्यांनाही विचारलं, त्यांनी मला कसलं उत्तर दिलं नाही. तडवी साहेबांना विचारलं का याचं कसलं परमिशन आहे का, याचा ठराव आहे का, बॉडी समोर याचा विषय आणला होता का. तर तडवी साहेबांनी सांगितलं का आम्हाला काही माहीत नाही, ते शहर अभियंता आहेत. नंतर मला समजलं का हे नगराध्यक्षांसाठीही तेजस्वी करंजुले मॅडम यांच्यासाठी ही कॅबिनेट बनवण्याचं काम चालू आहे असं मला बाहेरून माहीत पडलं. तर त्या विषयावर मी काल नगरपालिकेमध्ये गेलो असता आतमध्ये मी सर्व पत्रकारांना घेऊन सदर परिस्थिती दाखवली. पहिली बात तर एखादा भिंत जरी तोडायची असली नगरपालिकेचं, त्याचे टाउन प्लॅनिंगचं परमिशन लागतं, नगरपालिकेच्या मध्ये ठराव लागतो, बॉडी समोर तो विषय घ्यावा लागतो, त्यानंतर अग्निशामक दलाची परमिशन लागते. आज तिथे जाऊन मी ज्यावेळेस पाहिली तर भयंकर, म्हणजे तुम्हाला सांगतो 1.5-2 कोटी रुपयाचं काम त्या कॅबिनमध्ये चालू आहे. आणि एवढं 4 कॅबिन तोडून ज्यावेळेस एखादी कॅबिन तयार होते तर तुम्ही विचार करा का काय परिस्थिती असाल. वरती आमचा 3रा माळा चालू आहे, कुठलाही परमिशन नाही, कुठला ठराव नाही, बॉडी समोर विषय नाहीये, नगर रचण्याचं परमिशन नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी नसताना मग ही कॅबिन करतंय कोण. जर आमच्या चीफ ऑफिसरांचं जर डोळेझाकपणा काम चालू असेल, त्यांची कॅबिन बाजूला आहे, शहर अभियंत्यांची कॅबिन चालू आहे, सुरक्षा रक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे नगरपालिकेमध्ये, जर एवढं मोठं अंधाधुंदी कारभार जर ह्या नगरपालिकेमध्ये चालू आहे, आपण गोरगरिबांचं घर जर एखादं वरती भिंत चढवत असेल तर अतिक्रमणचे लोक जाऊन ते तोडफोड करतात. परंतु आज आमच्याच नगरपालिकेमध्ये अतिक्रमण चालू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही बघत असाल, तुम्ही पण जाऊन, मी सांगेल एक विजिट करा, माझ्याकडे व्हिडिओ आहे, सगळे फोटो आहेत त्याचे. तर हे अनाधिकृत कॅबिन कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे. सरळ मागे आमच्या तेजस्वी करंजुले मॅडमनी सांगितलं होतं की खाऊंगी ना खाणे दूंगी. ह्या मुद्द्यावर तुम्ही जर विचार केला तर तुम्ही ज्या कॅबिनमध्ये बसता ती कॅबिनच एवढी भली मोठी कॅबिन आहे, तिला कॉन्फरन्स रूम आहे, तिथं सगळं काय असताना मग ही 4थी कॅबिन कोणासाठी चालू आहे, त्या कॅबिनमध्ये कोणाच्या आशीर्वादाने काम चालू आहे. मी चीफ ऑफिसरांना सरळ आरोप करतो का तुमच्या आशीर्वादाने जर अनाधिकृत कॅबिन सर चालू असतील या शहरामध्ये, अनाधिकृत नगरपालिकेमध्ये तोडफोड होत असेल, त्याचे कॉलम तोडले गेले, त्याचे बीम तोडले गेले, त्याच्या 3 भिंती तोडले, 4 भिंती तोडल्या गेलेले, खालचे कॉलम संपूर्ण तोडले, ह्याचं जर याची जिम्मेदारी कोण आहे, प्रशासनाची जिम्मेदारी याला. तर मी एवढंच सांगेल का ह्या सगळा जो प्रकार चालू आहे, अनाधिकृत जे बांधकाम चालू आहे, फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामधले तुम्हाला सांगतो 4 कॅबिनच्या AC गायब आहेत, त्याच्यातलं फर्निचर गायब आहे, त्याच्यामध्ये लाईट फिटिंग होत्या त्या गायब आहेत. मग ते कुठे गेल्या. तुम्हाला जर चीफ ऑफिसरांना जर माहीत नसेल आणि शहर अभियंत्यांना जर माहीत नसेल तर मग नगरसेवकांनी काय करायचं. मी म्हणून ह्या सगळा अनाधिकृतरित्या जे काम चालू आहे त्याच्यावर मी मुद्दा उपस्थित केला. आणि मी सरळ आरोप करतो का नगराध्यक्ष मॅडमला का तुमच्या आशीर्वादाने किंवा CO साहेबांच्या आशीर्वादाने हा अनाधिकृत बांधकाम चालू आहे, त्याला त्वरित स्थगिती देण्यात यावी. आणि मी त्यानंतर कलेक्टर ऑफिसला सुद्धा कंप्लेंट केली. जर त्याच्यानंतरही जर थांबलं नाही तर मी सरळ कोर्टाचा रस्ता, न्यायालयाचा रस्ता मी अवलंबेल.